नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. सुरगाणाच्या चिराई घाटात खड्ड्यांचे साम्राज्य, नागरिक त्रस्त. सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटातील मोठमोठे खड्डे सुरगाणा कळवण तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. साधारणतः 4-5 किलोमीटर अंतर असलेला चिराई घाट हा वनी दिंडोरी, नाशिक आणि कळवण, देवळा, मालेगाव भागात रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा राज्यमार्ग मानला जातो. त्यातच सुरगाणा तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गुजरात राज्यातील येणारे पर्यटक, सप्तशृंगी आणि साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणावर या घाटातून प्रवास करतात. कार्यालयीन आणि व्यावसायिक दृष्ट्या हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्याचे आणि केंद्राचे लोकप्रतिनिधी अक्षरशः या रस्त्याकडे पाठ फिरवलेले दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून बोरगाव ते गुजरात सीमेपर्यंत मधील काही अल्पसा भाग वगळता या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चिराई घाटात तर पूर्णपणे खड्ड्यांचे जाळे पसरल्याचे दिसते. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता समजणेच कठीण झाले आहे. गेल्या काही वर्षात या घाटात अनेक दुचाकी स्वारांचे अपघात झाले आहेत. त्या अपघातात परिसरातील अनेक नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बऱ्याच वेळा नाशिक सारख्या शहरांकडे जाताना चारचाकी वाहनांनाही अपघात होऊन अपंगत्वाबरोबरच अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी आरोग्य उपचारासाठी जाताना अनेक गरोदर मातांना स्वतःचा जीव गमवावा लागला आहे आणि बालकांनाही त्रास सहन करावा लागला आहे. संबंध घाट आणि तालुक्यातील अनेक खड्डे रस्त्यावरच 5-7 फुटांवर मोठे मोठे खड्डे पडले असून 1-1 फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. ज्युनियर KG पासून तर शाळा, विद्यालये, महाविद्यालय यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांच्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित सुरगाणा तालुक्यात सरकारी, खाजगी क्षेत्रात नोकरी आणि व्यवसाय करणारे नोकरदार आणि छोटे मोठे व्यापारी यांनाही प्रवास करताना खड्ड्यांचे साम्राज्य सहन करावे लागत आहे. रस्त्यावरील जीवघेण्या संकटांसमोर जावे लागत आहे. येथील लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने तालुक्यातील सर्व स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. विद्यमान आमदार आणि माजी खासदार तथा आरोग्यमंत्री यांनी संबंध मतदारसंघ वाऱ्यावर सोडला. जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. जनतेचा विश्वासघात करून अपेक्षाभंग केल्या. येथील जनतेला पूर्णतः निराधार केले. आता नुकतेच निवडलेल्या निर्वाचित खासदार या खड्ड्यांकडे लक्ष देतील का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. सुरगाणा तालुक्यातील रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, चिराई घाटातील रस्त्याची दुरावस्था आणि मोठ्या मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य संपले नाही. तसेच राहिले तर येत्या 2 महिन्यात पावसाचा जोर वाढला तर येथील रस्त्यावरून प्रवास करणे जिकिरीचे होणार आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांना चालवताना चालक वर्गाचेही जीवच धोक्यात येते. शासन आणि लोकप्रतिनिधी यांनी वेळीच उपाययोजना केली नाही तर येणाऱ्या काळात येथील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येईल, यात तीळ मात्र शंका दिसत नाही. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, सुरगाणा. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.